टी कर्मचाऱ्यांना 18 पासूनचा DA थकीत DA अद्याप मिळालेला नाही। आम्हाला सगळ्या बैठकीमध्ये मान्य केलं की आम्हाला तुम्हाला दिलेली वेतनवाढ 6500 रुपयाची सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यावेळी मान्य केली। त्या ठिकाणी ज्या मागण्या मान्य झाल्या तिची अंमलबजावणी होताना कुठं दिसत नाही। आज 18 ते 25 पर्यंतची DAचा महागाई भत्त्याचा फरक अद्याप आपल्याला मिळालेला नाही। आज जी वेतनवाढ आम्हाला लागू केली एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचे हप्ते आमचे उद्याच्या ह्या पगारात संपणार आहेत। आज 53% राज्याला महागाई लागू झालेली आहे। आमची मागणी आहे या सरकारला, तुम्ही जर 13 कोटी जनतेची रात्रंदिवस सेवा करणारा सेवक जर या सगळ्या लाभापासून वंचित ठेवणार असाल तर आज ही निदर्शन आंदोलन आहे। या आंदोलन नोटिसाचं पत्र 1 महिन्यापूर्वी आपण दिलेलं असताना सुद्धा प्रशासनानं चक्कर याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। काय सांगाल आज आपण निदर्शन आंदोलन करता नेमके काय मागण्या आहे? मुळात या सरकारबरोबर झालेल्या ST कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांच्या संदर्भात जी बैठक झाली तिची अंमलबजावणी अद्याप गेले 6 महिने होताना दिसत नाही। आज जर बघितलं तर वेगळे मुद्दे काय घेऊन जात नाही। आम्ही ST कर्मचाऱ्यांना 18 पासूनचा थकीत DA अद्याप मिळालेला नाही। आज आमच्या 4 वर्षातनं एकदा करत असतो। आमचं मागणी आहे की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एवढं वेतन ST कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे। 13 कोटी जनतेची रात्रंदिवस सेवा करणारा हा STचा सेवक बाकी सगळ्या ह्या प्रश्नांपासून आज बाजूला आहे। आज आर्थिक प्रश्न 18 पासून जर आमचे सुटणार नसतील तर हे सत्तेतलं आलेलं सरकार ज्या संपाच्या वेळी आमच्याबरोबर होतं आम्हाला सगळ्या बैठकीमध्ये मान्य केलं की आम्हाला तुम्हाला दिलेली वेतनवाढ 6500 रुपयाची सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यावेळी मान्य केली। त्या ठिकाणी ज्या मागण्या मान्य झाल्या तिची अंमलबजावणी होताना कुठं दिसत नाही। कारण आज जर बघितलं तर आपल्याकडे जी भाडेवाढ झालेली आहे ह्या भाडेवाढीमध्ये एवढे सगळं गदारोळ करून ठेवलेलं आहे की 12 रुपये 13 रुपये 17 रुपये 18 रुपये 19 रुपये अशा पद्धतीचं तिकीट आणल्यामुळे आज वाहकांच्यामध्ये वादावादी होताना दिसत आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की आमची मागणी ST कर्मचाऱ्यांचे जे काय आर्थिक प्रश्न आहेत जे देय आहेत जी रक्कम प्रामाणिकपणे 18 पासून STचा कर्मचारी राबला आज 18 ते 25 पर्यंतची DAचा महागाई भत्त्याचा फरक अद्याप आपल्याला मिळालेला नाही। आज जी वेतनवाढ आम्हाला लागू केली एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचे हप्ते आमचे उद्याच्या ह्या पगारात संपणार आहेत। आमची मागणी आहे की आमचं देय पाठीमागण्याचं पेंडिंग असेल तर निश्चितपणे ते हप्ते कंटिन्यू झाले पाहिजेत, ते पुढे गेले पाहिजेत ही आमची प्रामुख्यानं तुमच्या माध्यमातून मागणी आहे। आज 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या पट्टीमध्ये तिकीट होणं गरजेचं आहे। आज वाहक आणि कर्मचाऱ्याला माझ्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी शिस्त आवेदन पद्धती आमच्याकडं एक प्रशासकीय पातळीवरती शिस्त आणि आवेदन पद्धती एक चुकीच्या पद्धतीची आहे, ती सुधारित करण्यासंदर्भात प्रशासनाबरोबर बैठकसुद्धा झाली, तिने मान्यसुद्धा केलं। पण मान्य केलेले सगळ्या मागण्या मान्य होताना पूर्तता होताना तिची दिसत नाही। म्हणून राज्यभरामध्ये हे आंदोलन आहे। आज वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करत असताना आज आम्हाला म्हणायचं आहे की राज्य सरकार 50% DA त्या ठिकाणी घेते पण वर्ष झालं 46% DAवरती STचा कर्मचारी काम करतो। आज 53% राज्याला महागाई लागू झालेली आहे। आमची मागणी आहे या सरकारला, तुम्ही जर 13 कोटी जनतेची रात्रंदिवस सेवा करणारा सेवक जर या सगळ्या लाभापासून वंचित ठेवणार असाल तर आज ही निदर्शन आंदोलन आहेत। भविष्यात ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन सुद्धा ST कामगार संघटनेच्या माध्यमातून राज्यभर केलं जाईल एवढंच आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा देतो। वरिष्ठ पातळीवर या संदर्भात आपण निवेदन दिली होती का? मागणी आपल्या मागण्या विचारल्या होत्या का या संदर्भात? निश्चित वारंवार प्रशासनाबरोबर बैठक झाल्यानंतर वारंवार त्याचा पाठपुरावा केलेला आहे, त्या ठिकाणी पत्रव्यवहार संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे। आज ह्या आंदोलन नोटिसाचं पत्र 1 महिन्यापूर्वी आपण दिलेलं असताना सुद्धा प्रशासनानं चक्कर याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणजेच ST कर्मचाऱ्यांची खरोखरच यांना कळवळा सरकारला आहे का? फक्त भाषणात बाकी मी महिलांना 50% सन्मान योजना लागू केली, 75 वर्ष वय झालेल्या का आमच्या वयोवृद्धांना अमृत योजना लागू केली, पण त्या लोकांना सेवा देणारा सेवक बाकी या सर्व लाभापासून वंचित आहे। हे सन्मान्य मुख्यमंत्री आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कधी करणार हे आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती आहे की ST कर्मचाऱ्यांच्या आणि किती दिवस आपण वाट बघणार आहे आणि किती मरणाची वाट आपण ST कर्मचाऱ्यांची बघणार आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही मान्य केलेल्या मागण्या आहेत त्याची पूर्तता करावी हीच सरकारला विनंती आपल्या माध्यमातून। ही मागणी जर मान्य झाली नाही तर यापुढच्या आंदोलनाची दिशा निश्चित राज्यभरामध्ये आमचे राज्याचे नेते निश्चितपणे त्या ठिकाणी ठरवतील की कोणतं आणि कोणत्या स्वरूपाचं आंदोलन करायचं। राज्याचा जसा आदेश येईल त्याची अंमलबजावणी प्रत्येक विभाग आणि कार्यालयाच्या द्वारे केली जाईल हीच आपल्या माध्यमातून सांगतो। थँक्यू। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा।